मकर राशीवाल्यांनो, या आठवड्यात एक असा क्षण येणार आहे जिथे पहिल्या 2-3 दिवसात घेतलेला एक निर्णय तुमचं फ्युचर ठरवू शकतो. सुरुवातीला सगळं स्मूथ वाटेल, पण सावध, हाच सोपा टप्पा अनेकांसाठी सापळा ठरणार आहे आणि 90% लोक इथेच चूक करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या आठवड्यात ग्रहांची हालचाल टप्प्याटप्प्याने प्रभाव टाकतीये. चंद्र वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह राशीतून प्रवास करत आहे. त्यामुळे सुरुवातीला क्रिएटिव्हिटी, पर्सनल इंटरेस्ट्स आणि आयडियाजवर फोकस राहील. नंतर वर्कलोड, रिस्पॉन्सिबिलिटीज आणि डेली रुटीनवर प्रेशर वाढेल. आणि आठवड्याच्या शेवटी पार्टनरशिप्स, रिलेशनशिप्स आणि शेअर्ड मॅटर्स महत्त्वाचे ठरतील. याशिवाय एक महत्त्वाचा बदल, शुक्र मेष राशीत प्रवेश करतोय आणि हा बदल तुमच्या घर, कुटुंब आणि इमोशनल एन्व्हायरमेंटवर परिणाम करणार आहे. म्हणजेच तुमचं पर्सनल लाईफ थेट तुमच्या डिसिजन्स आणि प्रोग्रेसवर प्रभाव टाकणार आहे. या आठवड्यात एक शक्तिशाली ग्रहयोग तयार होतोय. चंद्र प्लस शुक्र प्लस शनी यांचा शिस्त, स्थैर्य आणि यश योग. हा योग सांगतो, जर तुम्ही डिसिप्लिन, पेशन्स आणि स्मार्ट डिसिजन्स घेतले तर तुम्हाला स्टेडी प्रोग्रेस आणि लाँग टर्म सक्सेस मिळेल. पण इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. सुरुवातीचा हा सोप्पा टप्पा हीच खरी परीक्षा आहे, कारण इथेच लोक केअरलेस होतात आणि पुढे अडचणीत सापडतात. एक इम्पल्सिव्ह डिसिजन नुकसान करू शकतो, पण एक डिसिप्लिन्ड अप्रोच तुमचं फ्युचर सिक्युअर करू शकतो. उदाहरण म्हणून विचार करा, एखादं काम, रिस्पॉन्सिबिलिटी किंवा डिसिजन जर तुम्ही हलक्यात घेतलत तर पुढे कॉम्प्लिकेशन्स येतील. पण प्लॅनिंग, शिस्त आणि पेशन्स ठेवलं तर हाच निर्णय तुम्हाला सक्सेस आणि स्टेबिलिटी देईल. हा आठवडा तुम्हाला एकच प्रश्न विचारतोय, तुम्ही शॉर्टकट निवडणार की शिस्तीने जिंकणार? प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा इमोशनल अंडरस्टँडिंग आणि पेशन्स मागतोय. नात्यात असाल तर रिस्पॉन्सिबिलिटीज शेअर करा, क्लिअर कम्युनिकेशन ठेवा आणि जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी सिरियस आणि स्टेबल कनेक्शन तयार होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत हा आठवडा कन्सिस्टन्सी आणि एक्झिक्युशनवर आधारित आहे. सुरुवातीला आयडियाज येतील, पण त्यांना ॲक्शनमध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. वर्कलोड वाढेल, पण त्यातूनच ग्रोथ मिळेल. आर्थिक बाबतीत प्लॅनिंग आणि डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. एक्सपेन्सेस, इन्व्हेस्टमेंट्स आणि शेअर्ड फायनान्सेसवर लक्ष ठेवा. इम्पल्सिव्ह डिसिजन्स टाळा. आरोग्याच्या बाबतीत स्ट्रेस आणि प्रेशर जाणवू शकतो, त्यामुळे रूटीन मेंटेन करा, रेस्ट घ्या आणि मेंटल बॅलन्स ठेवा. मकर राशीवाल्यांनो, जर तुम्हाला या आठवड्याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर हे लक्षात ठेवा. तुमचा लकी नंबर आहे 8. लकी डेज आहेत शनिवार आणि बुधवार. लकी डेट्स आहेत 23, 25 आणि 27 मार्च. लकी कलर्स आहेत गडद निळा आणि काळा. आणि तुमच्यासाठी प्रभावी मंत्र आहे ओम शम शनैश्चराय नमः. हा मंत्र दररोज 11 वेळा जपल्यास शनीची कृपा तुमच्या बाजूने राहील. लक्षात ठेवा, या आठवड्यात यश तुमच्या शिस्तीवर अवलंबून आहे. तुम्ही सोपा मार्ग निवडणार की योग्य मार्ग, यावरच तुमचं भविष्य ठरणार आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही शॉर्टकट घेणार की डिसिप्लिन ठेवून जिंकणार? कारण ग्रह स्पष्ट सांगत आहेत, हा आठवडा साधा नाही, हा तुमच्या आयुष्याचा मजबूत फाउंडेशन घालणारा आठवडा आहे. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.